दिशेने एक मोठी बातमी येते आणि ती म्हणजे मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलेला होता। 3 दिवसांपूर्वी मोदी सरकारकडून घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि भाजपकडून अशोक चव्हाण यांच्यावर 2012 साली आदर्श घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता। काँग्रेसच्या काळातले कथित आर्थिक घोटाळ्यांचा या श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख आहे आणि त्यात आदर्श घोटाळ्याचाही समावेश आहे आणि आदर्श घोटाळा श्वेतपत्रिकेत नमूद झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात अशोक चव्हाण यांचा राजीनामा समोर येतो। शिवाजी काळे आपल्याला अधिक विश्लेषण करतात या सगळ्या प्रकाराचं। शिवाजी, आदर्श घोटाळा श्वेतपत्रिकेत येतो आणि अशोक चव्हाणांचा त्वरित राजीनामा समोर येतो। अजित पवार यांचं नाव आलं होतं। 2 दिवसात अजित पवार यांनी निर्णय घेत स्वतःच राष्ट्रवादी आहे असं सांगितलं होतं आणि आता आदर्श घोटाळ्याची ज्या पद्धतीने श्वेतपत्रिका निघाली त्यानंतर अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय अद्यापर्यंत ते कोणत्या पक्षात जात आहेत हे स्पष्ट केलेले नाहीये। मात्र नम्रता, जर आपण विचार केला तर काही दिवसापूर्वी एक दशकच अवघं आदर्श आपण जेव्हा म्हटलं तेव्हा त्याच्यासमोर घोटाळा हा शब्द यायचा। तो आदर्श घोटाळा म्हणजे अत्यंत मोठं रान भाजपने याच्या विरोधात उठवलं होतं आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांना पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। हाच आदर्श घोटाळा ज्यामध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी फ्लॅट बांधण्यात आले होते एका इमारतीचे आणि ज्या फ्लॅटची संख्या 4 मजली इमारत होती ती 32 मजल्यापर्यंत नेण्यात आली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधवा महिलांसाठी ज्यांचे पती देशासाठी शहीद झाले त्यांच्यासाठी ही सदनिका तयार करण्यात आली। त्याच्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांना फ्लॅट देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये 2 न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। त्या समितीचा अहवाल आहे की याच्यामध्ये अनियमितता होती, मंत्र्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्याबद्दल ठपका ठेवण्यात आला होता। उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, सीबीआय असो ईडी असो या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या आणि सगळं असं असताना सातत्यानं भाजपचे नेते या सगळ्या संदर्भात टीका करताना पाहायला मिळाले। आता भाजपचं श्वेतपत्रिका काढलेली आहे संसदेचं अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये 15 प्रकरणं देण्यात आली आहेत। त्याच्यामध्ये 2G स्कॅम असो, कोळसा घोटाळा असो, त्यामध्ये आदर्श घोटाळा हे एक स्कॅम आहे आणि त्याचा उल्लेख करण्यात आलेला। आता या आदर्श घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या अशोक चव्हाण यांना यामध्ये त्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार का हाच खरा यामध्ये प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तो म्हणजे की एवढी अनियमितता होती जवानांच्या पत्नीच्या संदर्भात जे फ्लॅट तयार करण्यात आले होते त्या विधवा महिलांचे फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याला भाजप आता पक्षामध्ये घेणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि सातत्यानं ज्या पद्धतीने अगोदर सांगितलं जातं की आदर्श स्कॅम बद्दल थेट संसदेमध्ये अहवाल मांडला जातो ज्याचा सगळ्यात मोठे आरोपी असलेले अशोक चव्हाण या प्रकरणाचे ते आता भाजपकडे जाताना सांगितलं जात आहे। तर याकडे कसं म्हणून पाहायचं, जनतेने कशा पद्धतीने पाहायचं? 15 घोटाळ्यातील जे आरोपी आहेत त्यापैकी किती आरोपींना आता भाजप त्यांच्याकडे घेणार की अगोदर आरोप करायचे नंतर त्या नेत्यांना स्वतःकडे घ्यायचं, ही कोणती एक क्रममालिका आहे का असाही प्रश्न याने अगदीच हा पॅटर्न सारखाच दिसतोय। गेल्या काही बडे नेते जे भाजपमध्ये आले त्यांच्या इन्कमिंगच्या वेळेचा जो पॅटर्न आहे तोच इथे सुद्धा दिसतोय। त्यामुळे याचा वेगळा काही अर्थ काढायचा की हे तेच प्रकार आहे असं आता चर्चा साहजिकच होणार आहे। शिवाजी, धन्यवाद या माहितीबद्दल।